नमस्कार मंडळी, इथे मी गुलाबजामुन बनवते. एक दिवसाआधी मी ब्रेड कटलेट बनवले होते. त्यामध्ये हे जे आजूबाजूचे होते कट करून ठेवलेले त्याचे, तर त्याला सर्वप्रथम मी बारीक करून घेतले मिक्सीमध्ये बारीक करून घेतल्यानंतर ना त्याला मी थोडं दुधाने भिजवल्यानंतर ते कसे सॉफ्ट असं होते आणि त्याला झाकून ठेवून दिले. झाकून ठेवल्यानंतर पाक तयार केले. तर पाकसाठी मी एका पातेल्यामध्ये अर्धा गडू पाणी घेतलं आणि त्यामध्ये 2 मोठ्या वाटी साखर टाकली आणि पाक थोडा ढिलाच करायचा. पाक रेडी झाल्यानंतर मग मी जे झाकून ठेवले होते त्याला अजून मळून घेतलं, थोडं सॉफ्ट केल्यानंतर त्याचे छोटे छोटे गोले बनवले आणि तेलामध्ये तळून काढल्यानंतर ते मध्ये सोडल्यानंतर मी 2-3 तास मुरू दिले. मुरल्यानंतर मग ते खाऊन बघितलं तर खूप सॉफ्ट झाले होते आणि टेस्टी पण झाले होते. तुम्हाला कशी वाटली रेसिपी तर एकदा नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण बनवून बघा. हे जे उरलेले ब्रेडचे जाड म्हणजे मी कटलेट बनवले होते त्यापासून हे उरले होते आणि ते युजफुल करण्यासाठी काहीतरी बनवावं म्हटलं म्हणून मी हे गुलाबजामुन बघितले तर खूप टेस्टी झाले आणि खूप चांगले पण. व्हिडिओ आवडल्यास फॉलो करायला विसरू नका. बघा तुम्ही व्हिडिओ पाहता आणि फॉलो करत नाही तर फॉलो करा आणि कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक पण करा. बाय.